हे हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता माझं चाललेलं आहे क्लिनिंग. सो आजचा जो व्लॉग आहे तो क्लिनिंग ब्लॉग होणार आहे. 1.5 महिन्याची साफसफाई मला करायची होती. सुट्टीला विहानाने मी गावी गेले होते आणि घरामध्ये भयंकर पसारा झाला होता. हे इथेच होते कारण की आम्हाला सुट्टी होती पण ह्यांना सुट्टी नव्हती. आम्हाला नेण्यासाठी हे आले होते 8 दिवस सुट्टी काढून. पण तरी घरामध्ये खूप पसारा झाला होता आणि भांडी पूर्ण चिकट झाली होती. म्हणजे सगळंच क्लिनिंग करायचं होतं. तर आम्ही पुण्याला रिटर्न आलो 12 तारखेला, 12 जूनला. संध्याकाळी आलो होतो 3-4च्या दरम्यान. त्याच्यानंतर तिथून थोडंफार जे सामान वगैरे आणलं होतं ते व्यवस्थित झाडून लावून घेतलं आणि म्हटलं की चला दुसऱ्या दिवसापासून क्लिनिंग करूया. तर हा 13 तारखेला मी ब्लॉग स्टार्ट केला होता बनवायला आणि एडिटिंग मी आज 19 तारखेला करते. एडिटिंगचा खूप कंटाळा आला होता आणि त्यामुळे एडिटिंग माझं खूप लेट झालेलं आहे. तर मी आधी स्टार्ट केलं कपाटपासून. मी माझं आधी कपाट आवरून घेतलं कारण की कपाटामध्ये पण कपडे खूप अस्ताव्यस्त झाले होते. बॅग्स घेऊन गेलो होतं तर ते कपडे पुन्हा येऊन व्यवस्थित लावून ठेवणं. तर माझं पूर्ण सकाळ 12 वाजेपर्यंत मी कपाटच आवरून घेतलं. विहानला स्कूलला पाठवलं होतं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरला आणि मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलं. म्हणजे किचन ओटा जो आहे खूप चिकट झाला होता. गॅस वगैरे घासून पूर्ण ओटा मी क्लीन करून घेतलं. ओट्याला खिडकी आहे तर ती सगळी घासून पुसून घेतली, सगळं धुवून घेतलं. त्यानंतर लास्टला मी फ्रीज क्लीन करायला घेतलं. फ्रीज पण खूप घाण झाला होता. तर हा पसारा सगळं तुम्ही बघू शकता. ओटा मी आधीच क्लीन करून घेतलेला आहे. हा म्हटलं की जेव्हा भांडी घासायला काढू तेव्हा एकदमच नको पसारा व्हायला. आणि फ्रीज माझा फायनली हा क्लीन करून झालेला आहे. जवळजवळ 1.5 तास मला लागलं फ्रीज क्लीन करायला. तर फ्रीजची अशी डीप क्लिनिंगसुद्धा झालेली आहे. तर घरातली आता बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली आहे. म्हणजे अजून भांडी सगळी घासायची आहे ती मी उद्या घासेन. पण जे महत्त्वाचं काम मला जे वाटतं ते आपलं वॉर्डरोब जे आहे ते व्यवस्थित करणं. कपडे खूप होती आणि कपाटातली कपडेसुद्धा खूप अस्ताव्यस्त झाली होती. तर आज सकाळपासून ते करत होते. मला 12 वाजले सकाळी उठल्यापासून. विहानला सकाळी स्कूलला पाठवलं. आज फर्स्ट डे होता. म्हणजे काल स्कूल होतं त्याचं पण ते बंक झालं आणि आज स्कूलला पाठवलं त्याला. त्यामुळे तो स्कूलमधून येईपर्यंत मी कपाट आवरून घेतलं आणि मग त्यानंतर स्वयंपाक केला. कपडे खूप होती. गावाहून तर मी कपडे धुवून आलेलेच पण कालची यायच्या आदल्या दिवशीची विहानची कपडे होते. आम्ही काल आलो त्यामुळे प्रवासातून इकडे तिकडे घरातली काही बाकी कपडे होती तर ती धुतली. अजून थोडी आहेत ती उद्या धुईन. तर कपडे धुवायला मला बराच वेळ लागला. त्यानंतर मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलं. जो ओटा आहे तो सगळा घासून खिडकी वगैरे सगळी क्लीन करून घेतली आणि मग त्यानंतर म्हटलं फ्रीज क्लीन करूया. फ्रीज इतका घाण झाला होता आणि त्याच्यामधून इतका घाण वास पण येत होता. तर आता 1.5-2 महिन्याचं सगळं क्लिनिंग आहे तर ते सगळं कवर केलं. फ्रीज तो क्लीन करून हे सगळं आता इथे मी सुकत ठेवलं आहे फॅनखाली. तर ते सुद्धा करेन आणि आता फ्रीजचं काम झालं की मग आतलं ते जरासं आवरते. म्हणजे बऱ्यापैकी तो पसारा जो आहे फ्रीजमधून सगळं ठेवल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. कारण की हे सगळं क्लीन केलं आहे पण घरामध्ये इतका हा पसारा झाला आहे आणि आता वाजले 4:15. बराच वेळ झाला. हे सगळं काही सामान आहे म्हणजे ठेवायचं आहे. पिशव्या म्हणजे गावाहून आणलेलं जे काही घरातलं थोडंफार आईने दिलेलं तर ते सगळं डब्यांमध्ये मला भरून ठेवायचं आहे. पण डबे मला सगळे क्लीन करायचे आहेत, घासायचे आहेत. तर म्हटलं भांडी घासून झाल्यानंतरच ते डब्यांमध्ये भरून ठेवेन. तर आता ते सगळं उद्या करणार. जितकं आतमध्ये ठेवायचं आहे तितकं ठेवलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे फ्रीज आणि कपाट. आणि पिल्लू माझं शांत बसलं. म्हणजे स्वतः एकटं खेळत होतं म्हणून माझं इतकं काम आज झालं. नाहीतर मग मम्मा माझ्यासोबत खेळ, मला बोर होतोय, किरकिर करतोय, असं जर करायला लागला तर मग मला काहीच काम होत नाही. आता आज होमवर्क सुद्धा करायचं आहे. तुला आज होमवर्क दिलाय ना टीचरने 2 महिने.
विहानला मी बुक्स घेऊन गेले होते गावी अभ्यास त्याचा घ्यायचा म्हणून, पण त्याने काही सुद्धा अभ्यास केला नाही. मध्ये अन्वी होती तेव्हा अन्वीसोबत थोडाफार करत होता, पण त्याच्यानंतर त्याने काहीच स्टडी केली नाही. तर सगळंच असंच्या तसं मी घेऊन आले. आता आजपासून त्याचा अभ्यास सुद्धा स्टार्ट झालेला आहे. तो होमवर्क आता करून घ्यायला पाहिजे, पण हे सगळं बाकीचं आवडते आणि मग नंतर निवांत बसते त्याच्यासोबत अभ्यास करत. विहान, अरे तुटेल ना, त्याच्यावरती उभा राहतोय. वेड आहेस का तू? इकडे ते नको ठेवू. मी आत्ता वॉश केले बाबा, परत सांडलंच ना, वैताग गेली. हे घरात होते, मी गावी गेलेले पण हे घरी होते. तरी पण घरामध्ये असं पसारा, बापरे. जेव्हा मी काल घरात आले ना, मला अक्षरशः मूड खराब झाला होता. म्हणजे 2 महिन्याची आवराआवर कधी करायचं असं झालं होतं. तर आता भांडी झाली की सगळं झालं. मग थोडंफार जे पण किरकोळ असेल ते मी करत राहीन. दळप पण करायचं आहे, तर ते सगळं दळप निवडून वगैरे ठेवायचं आहे. दळण तर त्याचं पण आहे काम. बघू आता, सगळं एकाच दिवशी होणार नाही. आज हे बऱ्यापैकी झालेलं आहे. तर आता मस्तपैकी चहा करून पिणार, कारण की चहा पिल्याशिवाय अंगातला आळस जाणार नाही. तर आम्ही आता मस्त चहा पितो. विहान पण दूध पितोय. चला नंतर भेटू. तर आज विहान मला चहा बनवून देणार आहे. त्याला खूप घाई झाली है ना, खूप हाऊस आले. मम्मा तुला मी काहीतरी बनवून देतो. मला तो पिझ्झा बनवून देणार. म्हटलं इतक्या लांबवरचा विचार नको करू, फक्त तू चहा बनवून दे. पिझ्झाला सामान आणायला नको विहान, सगळं सामान पाहिजे ना. आता विहान बघा कसं चहा बनवतो. आधी पाणी ओतायचं. ओत थांब, ग्लास फेकून देशील, भांड गरम आहे का आता का? आता शुगर घालायची. अजून एक स्पून घाल. हा, अजून एक घाल. विहान हे बघा, काहीतरी करायला लावलं ना, व्यवस्थित घाल ना. विहान काय करतोय? अरे आत्ता क्लीन केले की रे मी हे विहान. अरे यार काय हे कोण क्लीन करणार परत? चहा पावडर सांडशील बघ. पूर्ण टाकायचं, अजून थोडीशी टाक. हा, आता काय घालतो त्याच्यामध्ये? चहामध्ये टोमॅटो घालतात? नको, तू काही नको बनवू विहान. बस झालं हे केलंयस ना, तेच बस झालं. हे सगळं आता मला आवरावं लागणार आहे. कामात काम. बस, थँक्यू सो मच. तर हा बनवलाय विहानने चहा. टेस्ट करून बघू. नॉट गुड. थँक्यू. तर माझे फ्रीजमध्ये काही मसाले होते, मसाल्याचे पॅकेट्स होते. तर त्यामध्ये जे एक्सपायर झालेले जे होते, कारण की ह्यांनी पण मसाल्याचे पॅकेट्स वगैरे आणून ठेवले होते, तर ते एक्सपायर झालेले जे पॅकेट्स होते ते सगळे मी फेकून देत होते. स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यायला गेलं नाही, असंच उलटं काहीतरी होतं विहानसारखं माझं. विहानने साखर सांडलेली ते सगळं मी पुसून घेतलं. तेवढ्यात परत हा चहा सांडला. आता मला हे पुन्हा धुवून घ्यावं लागेल. म्हणजे आज कामात काम बरंच लागलेलं आहे. तर दुसऱ्या दिवसाची सकाळसुद्धा झालेली आहे आणि आज फायनली मी देवपूजासुद्धा केलेली आहे. घरात देवपूजा जर केली नसेल तर मला असं प्रसन्न वाटत नाही. तर म्हटलं आज सकाळ सकाळ मस्त आधी पूजा करून घेऊया. तर हा राधे श्रीकृष्णांचा जो एक फोटो होता मला रेश्माताईंनी दिला होता, जो मी इथे लावलेला आहे. तर विहानला मी आज स्कूलला पाठवायला गेले होते. त्यानंतर घेऊन आले, जेवलो आम्ही आणि म्हटलं आज दळप करूया. गहू मी गावाहून आणले होते, म्हणजे तांदूळ गहू हे गावाहून आणतोच आम्ही. त्यानंतर ज्वारी आईने दिली होती. ज्वारी आई देते. मला ज्वारीचं आणि गव्हाचं सुद्धा दळप करायचं होतं. आणि जे मी गहू मी जास्त आणले नाही, जास्त मिळालेच नाहीत मला.
पण एक 7-8 किलो गहू मला मिळाले असतील आणि त्याच्यामध्ये पण खूप कचरा वगैरे होता. तर म्हटलं आज गहूच पूर्ण जे आहेत ते निवडून ठेवावे, म्हणजे परतच्या वेळेला ते गहू निवडत बसायला नको. तर छान असा एक मूवी लागला होता, तर मूवी बघत बघत इथे मी माझं काम करत होते. तर आज व्लॉगिंगचा 3रा दिवस आहे, म्हणजे मी हा व्लॉग आज 3रा दिवस मी कंटिन्यू करते. आणि आज मी सगळी भांडी घासायला काढलेली आहेत. तर आता हे जे कप्पे आहेत हे रिकामी केलेले आहेत, हे पण सगळे मला करायचे आहेत. इथे एक सेकंड, तर इथे हा सगळा भांड्यांचा पसारा मी असं काढून टाकलेला, तुम्ही बघू शकताय. सगळा पसारा झालेला, स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे आणि हे सगळे मला आता काढायचे आहेत. तर हे सगळे डबे मी सगळे रिकामे करून ठेवलेले आहेत. हे डब्यांमधले जे काही पिशव्या होत्या, कडधान्य वगैरे, ते साईडला पिशवींमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि हे काही कडधान्य आहेत, म्हणजे हे डबे मी वॉश करूनच ठेवलेले होते, त्यामुळे हे मी फक्त वरतून घासेन. हे जास्तीचे आहेत ते, बाकी मग हे सगळे आता रिकामी करून घासून घेते. आणि बाहेर ऊन जसं पडलेलं आहे त्यामुळे उन्हामध्ये सुकत ठेवते, म्हणजे पटकन हे कप्पे पुसून मला भांडी लावता येतील. तर माझी भांडी खूप चिकट झाली होती आणि ओटासुद्धा खूप चिकट झाला होता, म्हणून मी ओटा आधीच घासून घेतला, कारण की स्वयंपाक वगैरे करायला लागतो. आणि जेवढी मला भांडी लागतील, म्हणजे आता रोजच्या 2 दिवस जेवणासाठी जशी भांडी लागत होती तेवढी मी घासून एका टबमध्ये ठेवली होती आणि तीच मी जेवणासाठी वापरत होते. बाकीचे मग म्हटलं जेव्हा घासेन तेव्हा घासेन. तर 2 दिवसानंतर फायनली माझ्या भांड्यांना मुहूर्त लागला आणि काल सगळं मी दळपाचं काम केलं, माझा अख्खा दिवस त्याच्यामध्ये गेला. सो मी आता काय केलं, फळीवरची सगळी भांडी मी काढली आणि सगळं झाडून घासून पुसून घेतली, ही कपाटं जी आहेत ती. आणि मग भांडी मी घासायला घेतली. तर भांडी घासून मी बाहेर ऊनसुद्धा पडलं होतं, तर घासून थोडी मी उन्हामध्ये ठेवली आणि सुकेल तशी मग मी फळीला लावायला घेतली. तर हे पांढरं जे आहे भिंतींचं, हे निघत राहतं, म्हणजे जेव्हा पण मी क्लीन करायला काढते तेव्हा ते पूर्ण घासून म्हणजे हे घेते. तर वरचं जे पांढरं आहे भिंतीचं, ते मी असं पूर्ण घासून ते काढलेलं आहे. तर ते मी करते. तर ही भांडी मी आता घासून लावून घेत आहे, सुकलेली आहे. तर थोडी घासून मी उन्हामध्ये लावत होते आणि जी सुकलेली आहेत ती पुसून छान अशी आता फळीला मी लावत होते. तर माझी जी भांडी आहेत ह्या फळीवरच मी एवढ्याच फळीवरती बसवते, म्हणजे एक्स्ट्राचं माझ्याकडे कुठलं कपाट नाही आहे. मी घेतलं पण नाही, कारण की पूर्ण खूप अडचण होऊन जाईल. तर रूम जर छोटी असेल तर स्पेस राहणं पण तितकंच गरजेचं आहे, त्यामुळे मला एक्स्ट्रा कपाटाची गरजच वाटली नाही. तर मी काय करते, माझी भांडीसुद्धा भरपूर आहेत, तर थोडी भांडी मी वरती बांधून ठेवलेली आहेत आणि जी लागणारी भांडी आहे ती एकामेकांमध्ये घालून मी इथे फळीवर लावते, त्यामुळे मला खूप जागासुद्धा उरतो. आणि ह्याच फळीवरती माझी भरपूर भांडी बसतात. एकामेकांमध्ये जास्तीची भांडी मी हे करून ठेवल्यामुळे, एकामेकात घालून ठेवल्यामुळे, त्यामुळे मला भांड्यांची कमतरता पडत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस घरात कोण आलं काय झालं तर मग दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही, स्वतःची भांडी आहे. आता काय झालं, वाजलेत आता 3:30 आणि माझी पाठ आणि कंबर खूप दुखायला लागली. मग विहानला म्हटलं, विहान मी आता खूप दमले रे, भांडी घासून अजून पण पसारा आहे आणि कधी आवरायचं, माझी जरा पाठ तुडवून दे. तर त्याने पाठ तुडवला आणि मी तशीच एक 10 मिनटं अशी पडले आडवी. तर विहान आतमध्ये येऊन भांडी लावत होता फळीला आणि मी म्हटलं, विहान काय करतोयस, बाहेर ये. तर काहीच आवाजच देईना. मग नंतर आतमध्ये येऊन बघितलं तर एक लाईन अशी त्याने लावलेली आहे आणि मला म्हणतो, तू खूप दमली आहे ना, मग मी तुला तर हेल्प करत होतो. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे सामान असं विहानने लावलेलं आहे आणि हे सगळं मला अजून वॉश करायचे, ती भांडी ही पण वॉश करायचे, तरी पण त्याने लावले. पिल्लू हेल्प केली मला सोनूली, तू क्युटी पाय सांडशील ते. तर आत्ता वाजलेत 7:30 आणि आत्ता फायनली माझं काम आवरलेलं आहे. हा बाहेरचा सोफासुद्धा पूर्ण झालेला आहे, म्हणजे क्लिनिंग वगैरे ह्याचं तर झालेलंच होतं, पण आज पण थोडा पसारा होता. ही बॅग मला वरती ठेवून द्यायची, हे ठेवते नंतर. हे सामान आहे थोडं, हे व्यवस्थित लावायचं आहे, त्यामुळे बाहेरचं तर सगळं वॉर्डरोब वगैरे सगळं झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं ते किचन.
तर हे सगळं घासून पुसून सगळं लावून घेतलं आहे. खाली खूप चिकट झालं होतं, सगळं घासलं, हे सगळं घासून घेतलं. त्यानंतर किचन ओटा तर मी परवाच घासला होता, त्यामुळे ओट्याचं मला आज काही क्लिनिंग करायचं नव्हतं. फक्त आत्ता हे पसारा आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी भांडी. अक्षरशः अख्खा दिवस माझा या भांड्यांमध्ये गेलेला आहे आणि पूर्ण ही भांडी माझी घासून झालेली आहेत. पूर्ण दिवस लागला. तर सकाळपासून मी तरी पण मी 12 वाजल्यापासून करत होते क्लिनिंगची कामं, म्हणजे भांड्यांचं काम. तर आता 7:30 वाजले सगळं आवरायला आणि आता असलं भारी वाटतंय म्हणून सांगू. म्हणजे आम्हाला माहीत बायकांना की घरातलं भांड्यांचं काम झाल्यानंतर एक खुश, आता झालं बाबा, तर एक अशी रिॲक्शन येते. सो माझं पण असंच काहीतरी झालं की भांड्यांचं फक्त माझं काम राहिलं होतं, बाकी मी सगळं करून घेतलं होतं. तर तेच सुरलं होतं. तर आज फायनली माझं ते काम झालेलं आहे आणि आता खूप 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 भारी वाटतं आणि काहीतरी एक मोठं काम, म्हणजे एक ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. तर ओझं नाही, पण घरातलं तशी पण भांडी सतत काढणं, क्लीन करणं वगैरे होत राहतं. पण आता 2 महिने गावाला गेले होते, त्यामुळे घरात खूप भांडी चिकट झाली होती आणि मग भांड्यांचा पसारा खूप असतो आणि एकदा सगळी भांडी काढायची म्हटलं तर अख्खा दिवस निघतो. तर ते डबे, कडधान्य काढा, पुन्हा ते धुवून झाल्यानंतर सगळे भरा, यामध्येच वेळ जातो. तर फायनली भांड्याचं काम झालेलं आहे आणि माझं आत्ता काम झालेलं आहे. फक्त एक दळपाचं काम आहे, ते उद्या करेन. म्हणजे गहू सगळे जे आणलेले आहेत ते सगळे नीट करून ठेवणार. तर असं माझा हा परवापासून क्लिनिंग ब्लॉग होत आलेला आहे. मी सगळ्यांचं शूट करत बसले नाही, कारण की बघताना पण खूप बोर होतं आणि मग ते माझ्या मोबाईलमध्ये तेवढं स्पेस पण नाही आहे, त्यामुळे ते जास्त असं शूट काही करू शकत नाही. त्यामुळे थोडं जितकं करता येईल तितकं केलं. आणि कामामध्ये असं खूप बिझी झालं ना, म्हणजे घरातलं असं काहीतरी भांड्याचं वगैरे क्लिनिंगचं काम असेल तर ते कॅमेरा पुन्हा ॲडजस्ट करा, हे करा ते करा, त्याचा खूप वैताग येतो. पण म्हणून मग जितकं थोडं मी असं काहीतरी शूट केलं आणि दाखवलं. तर आता 7:30 झालेत. आता मी अंघोळी करून घेते आणि थोडं दुकानला पण जायचं आहे. जरा भाजीपाला, दूध वगैरे आणाल ते पण आणते. बघू आता स्वयंपाकाला. हे तर आता गेलेले आहेत कामावरती, त्यांचंच क्लोजिंग आहे, त्यामुळे थोडं टाईम येणार. डब्बा घेऊन गेलेले ते रात्रीच्या जेवणाचं, त्यामुळे त्यांचं काही जेवण नाही. आल्यानंतर थोडा भात वगैरे खाल्लात तर खातात, पण करून ठेवते मी एक्स्ट्राचं. जर एखाद्या वेळेस भूक लागली तर येऊन खातील, नाही तर मग सकाळी खायचं एक असं असतं. पण थोडंसं मी करून ठेवते त्यांच्या वाटणीचं पण. तर आता बघू काय करायचं. विहान आणि मी आहे, तर आता जास्त काही करत बसत नाही. मसाले भात वगैरे असं काहीतरी एकच करेन. सो चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्णा.